आज आपण नवीन वर्षानिमित्त एक गोड पदार्थ पाहणार आहोत, तो म्हणजे काला जामून. आजवर आपण अनेक प्रकारचे गोड पदार्थ पाहिले आहेत आणि त्यातलाच हा एक अतिशय लोकप्रिय व खास असा गोड पदार्थ. हा काला जामून इतके छान होतात की बाहेरून मऊ आणि आतून अगदी रसरशीत. एक घास घेताच आतपर्यंत रस मुरलेला जाणवतो. चव, रंग आणि रसरशीतपणा सगळ्याच बाबतीत हे जामून हॉटेलमध्ये मिळणाऱ्या काला जामून सारखेच लागतात. हॉटेल सारखे काला जामून बनवण्याची अगदी सोपी आणि खात्रीशीर रेसिपी. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आपल्याला काला जामून बनवण्यासाठी सर्वप्रथम छेना बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध गरम करून घेतले आहे. या गरम दुधामध्ये विनेगर घालायचं आहे. तर 1 चमचाभर विनेगर या दुधामध्ये घातला आहे. तर पहा, आपण पाहतोय दूध लगेच फाटलं आहे. विनेगर तुमच्याकडे नसेल तर 1 लिंबाचा रस घालू शकता. तर इथे आपण खाली एक खोल भांडं घेतलं आहे. त्यावर एक अशी ही टोपली ठेवली आहे आणि त्यावरती हा असा सुती कापड घातला आहे. यावर हा फाटलेला दूध घालूया आणि वरून 1 ग्लासभर नॉर्मल पाणी घालूया. म्हणजे काय होईल, विनेगरचा वास येणार नाही. तर पहा, या पद्धतीने आता यामधलं पाणी सगळं निथळून घेऊया. या पद्धतीने हे पिळून यामधलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. तर या पनीरमधलं मी सगळं पाणी निथळून घेतलं आहे आणि हे पनीर एकदम कोरडं झालं आहे. तुम्ही पाहू शकता, इथे मी खाली एक मोठी परात घेतली आहे. या परातीमध्ये हे सगळं पनीर काढून घेऊया. पनीर मोकळं करून घेऊया आणि तळहाताच्या साहाय्याने पनीर छान असं घासून घेऊया. तर पहा, या पद्धतीने छान हे प्रेशर देऊन पनीर सॉफ्ट करून घ्यायचं आहे. त्यामुळेच मी छेना घरी बनवला आहे. कारण काय होतो, घरी छेना बनवलेला पनीर सॉफ्ट असतो आणि विकतचा जो पनीर असतो तो थोडा हार्ड असतो. तर मला हे पनीर घासत 1 ते 1.5 मिनिटं झालेलं आहे आणि पनीर छान असं सॉफ्ट झालं आहे. तर इथे आपण 250 ग्रॅम खवा घेतला आहे. हा खवा साधाच आहे, जो डेअरीमध्ये सहज मिळतो तोच खवा आहे. खवा आपण याच पद्धतीने पनीर सोबत मिक्स करत घासून घ्यायचा आहे. साहित्याची यादी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपण घेतलेलं पनीर आणि खवा छान असं मऊ झालं आहे. हे पीठ आपण घासून खूप मऊ केलंय, त्यामुळे हा पीठ परातीला आणि हाताला चिटकत आहे. तर या मिश्रणामध्ये बाइंडिंगसाठी आपण मैदा घालणार आहोत. तर इथे मी 4 चम्मच इतकं मैदा घातला आहे. खव्यानुसार मैदा कमी अधिक लागू शकतो. तर इथे 4 चम्मच मैद्यामध्येच पीठ छान गोळा झाला आहे. आता तुम्ही पाहू शकता, हे पीठ हाताला चिटकत नाही, सगळा पीठ गोळा होतोय. तर इथे मी सॉफ्ट असं गोळा तयार करून घेतला आहे. यामध्ये इथे मी 1 चमचाभर पिठी साखर घेतला आहे आणि पाव चमचा बेकिंग पावडर घेतला आहे. हे साखर आणि बेकिंग पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. परत एकदा हे पिठी साखर आणि बेकिंग पावडरमध्ये हे पीठ मळून घेऊया. पिठी साखरेमुळे काला जामूनला रंग सुरेख येतो. तर इथे छान मी मिनिटभर हे पीठ मळून घेतलं आहे आणि छान असं सॉफ्ट गोळा तयार झाला आहे. आता हे झाकून 5 मिनिटं ठेवूया. तोवर आपण पाक बनवून घेऊया. तर इथे कढईमध्ये मी अर्धा किलो साखर घेतली आहे. साखरच्या वरती 1 बोट पाणी घ्यायचं आहे. ही कढई आता गॅसवर ठेवूया. पाक आपल्याला खूप जास्त घट्ट करायचं नाही, फक्त तेलासारखं थोडं चिकट असायला हवं. तर इथे ही कढई गॅसवर ठेवल्यापासून 8 मिनिटं झालेली आहेत आणि पाकाला चांगली अशी उकळी आली आहे. यामध्ये आता अर्धा छोटा चम्मच वेलची पावडर घालूया आणि थोडे केसर धागे घालूया. केसर धाग्यामुळे पाकाला छान सुरेख रंग येतो. पाक इथे तयार आहे. गॅस बंद केला आहे. ही पाकाची कढई खाली ठेवूया आणि यावर तळण्यासाठी तेल तापत ठेवूया. तेल तापेपर्यंत आपल्याला गुलाबजाम बनवून घ्यायचा आहे. चला तर लगेच गुलाबजामुन बनवून घेऊया. तर या पद्धतीने हातावर थोडं मिश्रण घ्यायचं आहे आणि असे गोल गोल गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत. मिश्रण खूप सॉफ्ट आहे, त्यामुळे गुलाबजाम खूप लवकर बनवता येतात. हे पहा, या पद्धतीने सगळे एकसारखे असे गुलाबजामुन बनवून घेऊया. तर इथे मी सगळ्या पिठाचे गुलाबजाम बनवून घेतले आहेत, पाहू शकता. आणि सगळे एकसारखे असे गुलाबजाम बनवून घेतले आहेत. तेल पण गरम झालं आहे. चला तर तळून घेऊया. हे असे 1 जामून टाकायचे आहेत. जितके गुलाबजाम कढईमध्ये बसतील तेवढे गुलाबजाम घालूया. छान रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचं आहे. एकदम डार्क कलर करायचा आहे. पहा, या पद्धतीचं हे काला जामून तळून झाले आहेत. काढून घेऊया. याच पद्धतीने राहिलेले सगळे जामून तळून घेऊया. तर इथे आपले सगळे गुलाबजाम तळून झाले आहेत आणि पाक पण रेडी आहे. आता हे तळलेले जामून पाकामध्ये घालूया. चम्मचनी जरा हे जामून खालवर करून घेऊया. हे झाकून 1 तासभर तरी मुरायला ठेवूया. तर इथे आपण 1 तासानंतर पाहतोय
आणि पाहू शकता छान असं पाक या काला जामूनमध्ये मुरला आहे. एका डिशमध्ये काढून घेत आहे. तर पहा रंग किती सुरेख आला आहे. वरून इथे मी सिल्वर शीट लावून घेतली आहे. चला तर काला जामून तोडून पाहूया. तर पहा आतपर्यंत छान असं रस मुरला आहे. तर इथे आपले रसरशीत असे गुलाबजाम तयार आहे. मी तुमच्यासाठी खूप मेहनत घेऊन हे व्हिडिओ तयार करते. तुमचा थोडासा पाठिंबा मला पुढे जाण्याची प्रेरणा देतो. त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया एक लाईक करा. तुमच्या मित्र मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत.